गरीबाच्या लेकराला शिकवलं तर स्वतःमध्ये प्रगती होते याची परिस्थिती आली. कालच निवास भाव आले होते. निवास भाव म्हणजे कसं चालू आहे काय आहे मी विश्वास ठेवा. त्या गेलेल्या सुना आहेत म्हटलं बदलून त्यांना चांगलं म्हणण्यात बसू नका. तुम्हाला भाकरी घालणाऱ्या 4 सुना आहेत त्यांना सुद्धा चांगलं म्हणायला शिका. आतील कसे बी पॉझिटिव्ह घ्या. तुम्हाला आम्ही भाकरी घालणारे म्हणलं बदलून गेलेले नाही. आपले 3 आलेत मला माहिती आहे म्हणलं मी मला माझ्या डोक्यातून काढून टाका. त्या जामदया नावाच्या गावामध्ये मी ड्युटी केली म्हणलं. त्या गावामध्ये एकदम मजुराचं गाव आहे. सगळे पालक ऊस तोडीला मुंबईला बिगारीच्या कामात जातात. बघायला कोणीच नाही म्हातारे माणसं आहेत. पण त्याला सांगितलं माझ्याकडे बघणार जरी कोणी नसतं तर मी कारमध्ये फिरतो आणि माझे लेकर स्कॉटिश नावाच्या इंग्लिश स्कूलला शिकतात. त्या गरीब लेकराचे व्यवहार मी कधीच बेईमानी करणार नाही म्हणलं. मला डीएडला रेंजर सायकल घ्यायची होती. आमची परिस्थिती नाजूक असल्यामुळे वडिलांनी घेऊन गेली नाही. पण या तुमच्या आशीर्वादामुळे मी कारमध्ये फिरतो तर तुमच्या आशीर्वादामुळे. त्यामुळे या गरीब लेकरासोबत कधीच बेईमानी करणार नाही. निवास भावाला सांगितलं की माझ्या डोक्यातून काढून टाका. तिथे लक्ष द्यायला लोक नव्हते तरी प्रामाणिकपणानं 10 ते 4 ड्युटी करणारा मी माणूस आहे. माझ्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही लक्ष द्यायला म्हणून मी शिकवणार नाही किंवा तुम्ही लक्ष दिलं म्हणून काय शिकवल अशातलं नाही. माझ्या मनावर आहे. फक्त कारमध्ये फिरतो आणि माझे लेकर मोठ्या शाळेत जातात. फक्त यांच्या जीवावर माझ्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. पॉझिटिव्ह बोला. 3 शिक्षकांना त्याला रिक्वेस्ट करा. हात जोडा सांगितलं होतं. हात जोडायला सांगितलं. अजिबात जोरात यायचं नाही. हात जोडा आणि विनंती करा की सर हे आमचं भविष्य आहे. आमच्याकडे कुठल्या गाड्या नाहीत घोड्या नाहीत. हे आमचे लेकरच आहेत. त्यांना फक्त मोठं करण्याचं तुम्ही काम करा एवढे त्यांना काल रिक्वेस्ट करायला सांगितलं. बदली होऊन आलो. बदली व्हायच्या अगोदर शाळा बघून गेलो होतो. लोळे सरनं मला आजूबाजूच्या सगळ्या शाळा दाखवल्या. 30 शाळा भरल्या. 30 मधली एकही न बघितलेली नव्हती. सगळ्या शाळा मी प्रत्यक्ष मैदानामध्ये जाऊन बघितलेल्या होत्या. आणि शेवटी ठरवलं की आपल्या केळीची शाळा घ्यायची. आपण एरी काम करतो. इथं बऱ्याच सिनियर लोकांनी घेतली नाही. इथे काम करावं लागते म्हणून आपल्याला कामाची काही लाज नाही. माझे वडील शेतकरी आहेत. त्यांच्याकडून मी सातत्याने शिस्त शिकलो. केळी घेतली मी. त्यानंतर श्री पोलीस सर मुंडे सर गेल्याच्या नंतर श्री पोलीस सर मुख्याध्यापक म्हणू नका म्हणायचे पण कागदावर त्याने मुख्याध्यापक लिहावंच लागते ना. पोलीस सरांनी मुख्याध्यापक पद स्वीकारलं आणि 2.5 वर्ष कधी शाळेत लवकर जावा बा उशीर गेलो काय होईल असं डोक्यातच आलं नाही. आज गाडी तेच सगळं एक आठवण येऊ लागली. पोलीस सरांनी व्यवस्थित सांभाळलं. बघा झेंडा असेल काय असेल तर शिक्षकाच्या ड्युट्याला होतात. पण आम्हाला आतापर्यंत शाळेच्या व्यतिरिक्त कुठल्या सुट्टीच्या दिवशी किंवा झेंड्याला किंवा साक्षरता परीक्षेला आम्हाला यायचंच काम पडलं नाही. जे पोलीस सर एवढा आधार होता. पोलीस सरांकडून नम्रता. एकदम श्रीमंत माणूस आहे. जमीनदार माणूस आहे. 2 आकडे सातबार आहे त्यांचा. नम्रता आणि लहानावर किती प्रेम करावं हे पोलीस सरांकडून शिकलो. त्यानंतर श्री सन्मानित श्री लोळे सर पाहुणेच आहेत जवळून. इथे यायच्या अगोदर आमची ओळख. लोळे सरांकडे सातत्य आणि शिस्त आहे. ती लेकराला पटत नाही. लहान वयात वाईट वाटतंय. पण लक्षात घ्या कालच मी गणेशरावला म्हणलो. संदीप मुंडे होते. संदीप घुगे त्यांना सांगितलं आमच्या सरनं जर मारलं नसतं तर दुधाटे नावाचा माणूस ढोरवळीत फिरला असता. म्हणजे आमच्या सरनं मारल्यामुळे आम्ही शिकलो. आम्ही बोराला निघालो. बोराला जायचं डोक्यात आपल्याला बोर आणायला जायचंय तर लग्न बाबा सर मारतात. सर मारतात म्हणून आम्ही वर्गात जायचो. वर्गात गेल्यावर जे शिकवलं तर डोक्यात जांब खाऊ वाटायचे. जांबाला निघायचो. जांबा आणायला पुन्हा डोक्यात नको बसला उशीर झाले मारतात. म्हणजे आम्ही कुठलंही वाईट काम करता आधी पहिलं डोक्यात यायचं नको बाबा सर मारतात. या धाकानं आम्ही शाळेमध्ये गेलो आणि गुलाबजामुन रडत रडत खाल्ला काय हसत हसत खाल्ला काय गोडच लागते. शाळेमध्ये भीतीपोटी बसलो पण आम्हाला ज्ञान मिळालं आणि त्याच गुरुजीच्या आशीर्वादामुळे आज आपण इथं शिक्षक म्हणून फिरतोय. नाही तर मी दुसऱ्याच मार्गाला लागलो असतो. तर ते लोळे सरांकडून सातत्य आणि शिस्त आम्ही शिकलो. एकदम कळतीने येणारा माणूस म्हणजे श्री लोळे सर आणि तेवढेच नम्र. श्रीमंत असून सुद्धा कुठल्याच त्या श्रीमंतीचा बडेजावपणा त्यांच्याकडे नाही. सगळ्यावर प्रेम करणारे श्री लोळे सर. त्याचबरोबर आमचे भोसले सर. भोसले सरांचा बदली झाल्याच्या नंतर जवळपास भोसले सर आणि मी वेगळ्या शहरात राहायला होतो. पण एकाच महिन्याच्या नंतर मी परभणीला गेलो. शाळेमध्ये सुद्धा त्यांच्यासोबत सहवासात राहायला मिळालं आणि घरी गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्यासोबत राहायला मिळालं आणि आजही त्यांच्यासोबत आहे. जेव्हा जेव्हा अडचण येते तेव्हा भोसले सर निश्चितच माझ्यासोबत असतात. कालही सोबत होते.
आणि इथून पुढे राहतील. तसेच श्री बिरादार सर इथं आल्यावर कळालं की एमपीएससी केलेला माणूस आहे, ओरल मध्ये गेलेला आहे. न म्हणायचं आपण थोडासा अभ्यास केला असतात तर तुमचा अपडाऊन बघून त्यांची दया यायची, पण नियतीचा खाला ह्याच्यापेक्षा लांब त्यांना जावं लागलं. अपडाऊन केळीपेक्षा जास्त मी कोणालाच फोन नाही लावले, श्री बिरादार सर लावले. अपडाऊन कसं चालू आहे. कोरोना झाला त्यांना आणि कोरोनामध्ये त्यांचं शरीराचे बरीच झीज झालेले, वारंवार आजारी पडतात. वारंवार छोटा लिंबू खाल्लं तरी नाही सर्दी होते, काकडी खाता आणि काकडी खापा काय होत नाही, सर्दी होते. एकदम शेतकऱ्याचे लेकरू पण कोरोनामुळे त्यांचं शरीर पोखरून निघालं आणि वारंवार आजारी पडणारा माणूस आहे. यांचं कसं होईल वाटलं. मग बोलणेच श्री अनवर सर तर घराजवळच गेले, लोले सर घराजवळ गेले, लोले सरांमध्ये काहीच बदल झाला नाही. पण मी बिरादार साहेबला फोन केले 2 दिवस, कसं चालू आहे काय नाही. हसण्यावर घेतो मी, मला वाटते की नेहमी हसत राहिलं पाहिजे म्हणून मी सगळ्याला हसवतो. माझा स्वभावच आहे, मुळामध्ये प्रत्येकाला हसवणं हा माझा स्वभाव आहे. माझ्या वर्गाचे लेकरं सुद्धा धिंगाणा करतात, कोणी खिडकीवर चढते वर्ग सुद्धा चालणार, कोणी भिंतीला टेकून बसते, कोणी पाया मांडी सुद्धा घालत नाही. आपण एखाद्या घरी पाहुण्याच्या घरी गेलो की मुलगा बघायला किंवा मुलगी बघायचा कार्यक्रम असतो, लवकरच भिंत शोधतो आपण, टेकून बसायला काय भेटते का. आणि या लेकरांना म्हणतो मांडी घालून बस, मांडी घालून बस. कसं शक्य आहे, बसणार नाही. मग मी बिरादार साहेब हसवायचो, नाही खा कांदा काकडी काय होत नाही. पण त्यांना ज्यांना खरंच आरामाची गरज होती त्यांना आपल्यापेक्षा लांब जावं लागलं. निश्चितच कुठल्या तरी एखाद्या प्रमोशन मध्ये किंवा बदलीमध्ये श्री बिरादार सर त्यांना जवळची घरून त्यांना मूल्य राहायला वगैरे प्रॉब्लेम आहे. त्यांच्या मॅडमची ड्युटी नांदेडला आहे, त्याच्यामुळे ती एकत्र राहू शकणार नाही, त्यांना अपडाऊन करावंच लागणार आहे. पण याच्यापेक्षा आणखी जवळची शाळा आपल्या केळीकरांच्या आशीर्वादाने निश्चितच मिळणार आहे. त्याच्यानंतर श्री भोसले सर गेले, त्यांच्या जागेवर मनोहर सर आले जिल्हा बदलीला. आणि मनोहर सर एकदम निर्भीड माणूस, अन्यायाच्या विरोधात वारंवार आवाज उठवणार. हे असंच झालं पाहिजे, नियमात असं आहे ना, असंच झालं पाहिजे, ते असंच केलं पाहिजे. ही अशी शिस्त श्री मनोहर सरांकडे होती. एकदम लहान माणूस, मी मजा घ्यायचो, लहान भाऊ म्हणून चिडवायचो त्यांना, पण कधीच उलटून बोलले नाही तुम्हाला काय करायचंय. अशा बऱ्याचशा गोष्टी आमच्यासोबत घडल्या. एकदाही बाबा फिरून बोलला नाही मला तुम्हाला काय करायचं, माझं वैयक्तिक आयुष्य. मी वारंवार त्याला बोलायचो, हसायचो, पण त्या बांधवाने निश्चितच साथ दिली. 6वी 7वी 8वीच्या वर्गामध्ये आम्ही मदत केली, त्यांनीही केली आणि निश्चितच हे पुढे नेण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यानंतर श्री मुंडे सर वारंवार आपल्याला फोन लावत असताना त्यांना शेवटी म्हणतो असला दिवसातला शेवटचा फोन याच्यानंतर तुम्हाला लावणार नाही. माझ्या दिवसामध्ये 5-6 फोन शाळेच्या कामानिमित्त व्हायचे. मग ते म्हणत नाही नाही बोला तसं म्हणून नका, आणखी लावा, काय अडचण नाही. मुंडे सरांचं निश्चितच मार्गदर्शन लाभते. भोसले सर माझ्या सोबत आहेत, डोळे सर आता बी सोबत आहे, सर्व्हिस झाल्याच्या नंतरही सोबत राहतील. पाहुणे बोले सर, बिराजदार सर, मनोहर सर, आपण निश्चित संपर्कात राहू. आणि आपली जी माळ 1 पदरी बनली, हिला जसे जसे शिक्षक येतील तशी माळ आपली 2 पदरी 3 पदरी मनी आपले जेवढे होत आहे तेवढे होत जाऊ. याच्यातला एकही मनी निसर्गाने आपल्याकडून खेचून घेऊ नये. आपण सोबत निश्चित आहे तोपर्यंत ह्या लेकरांसाठी आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी आपण निश्चित सोबत राहू. सर्वांना शुभेच्छा. आणि आज जो राजरत्न खिल्लारी दिसतोय सगळ्यात मुख्य आकर्षण, राजरत्न तुझी माफी मागतो बाळा, मी तुला शाळेच्या वतीनं फोन करू शकलो नाही. काल आले, मी म्हणले सगळ्याला मी फोन लावतो, माझ्याकडे राजरत्नाचा नंबर नाही. त्यांनी सांगितलं सर तुम्ही सगळ्याला फोन राहा, राजरत्नला कोण्या मार्गाने बोलवायचं, कसं बोलायचं आमचं बघून घेतो. पण आता मला बसल्या बसल्या कळालं की राजरत्नला कळालं की आज कार्यक्रम आहे. काल रात्री कळालं 8 वाजता. राजरत्न आपल्या घरचंच लेकरू ना, त्याला राग कशाचा. सांगितल्या राजरत्न या ठिकाणी उपस्थित झाला. राजरत्नचा आवाज बसलाय. राजरत्न तुला ऐकण्यासाठी मुलं जमलेत बाळा, तुला बसलेल्या आवाजात माईक मध्ये जमत नसेल इथं मांडी घालून बोल, थोडस मार्गदर्शन कर आपले लेकर. त्याच्यातले बरेच STI PSI बरेच मुलं आहेत बघा, बरेच जण. आणि पालकांना विनंती आहे की बरेच जण म्हणतात लेकरांसोबत की आता काही खरं नाही, आता बदल्या झाल्या. असं निगेटिव्ह थिंकिंग लेकराच्या मनात निर्माण करून तुम्ही तुमच्या पायावर धोंडा पाडून घेतात, आमच्यासाठी येतात, बदलून जातात. पण तुम्ही तुमच्या लेकराला घोडं बघून लग्न करण्याचं काम तुम्ही करत आहात. तर त्यांना तुम्हाला जे काही बोलायचंय, नवरा बायको लेकराच्या माघारी बोलत चला, लेकरासमोर बोलू नका. लेकराला सगळं कळतंय आणि लेकरं सगळं सांगत असतात. तुम्हाला काही गोष्टी असतील तर आम्हाला वैयक्तिक आम्हाला येऊन सांगा. आणि बोलणे सरांना त्यांनाही सांगितलंय, तो ही केळी नावाचं गाव आहे. त्या केळीमध्ये सर म्हणजे कसं आहे, मी म्हणजे एवढंच आहे की लोक शिक्षकाला देव मानतात आणि त्या देवाचं पावित्र्य राखण्याचं काम आपल्याला करायचं, एवढंच करायचं, त्याच्या पलीकडे काहीच करायचं. देवाला सरला बोललो, बोलणे सरला बोललो, एखादा गावातला माणूस आला, जे वडील त्याच्या अगोदर वडील आले असतील तुझं भाषण ऐकायला आई आली नसेल, एखाद्या वेळेस आई आली वडील आले नसतील. आज निश्चितच चांगला योग आहे
सोयाबीन ठेवून आलेली माणसं आहेत, त्यांना तुला ऐकायचंय. किमान 2 शब्द, कुठं होतास, कसा शिकलास, काय केलंस, एवढं सांग. आज तुला विनंती करतो.